कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या सांगता सभेसाठी मी म्हणेन या प्रचंड समुदाय बघितल्यानंतर ही सांगता सभे नाही तर या विजय सभेसाठी उपस्थित असणारे कृष्णा संकुलाचे अध्यक्ष आदरणीय सुरेश बाबा भोसले, महाराष्ट्रातील जे मोजके आमदार मुख्यमंत्र्यांच्या गुडबुकमध्ये आहे अशापैकी आपल्या तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय अतुल बाबा भोसले, या आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मदनदादा मोहिते आणि उपस्थित शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो, खरं तर ही पंचवार्षिक निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे. ही निवडणूक ऐतिहासिक यासाठी आहे की 1955 साली लावलेलं रोपटं त्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर करणाऱ्या हातामध्ये ही निवडणूक सोपवायची की त्या वटवृक्षाचं किंवा त्या रोपट्यावरती कुऱ्हाड चालवणाऱ्यांच्या हातामध्ये हा कारखाना सोपवायचा याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. त्याचबरोबर जे सुरेश बाबा भोसले आज 71व्या वर्षामध्ये सुद्धा दररोज शस्त्रक्रिया करून हजारो रुग्णांना जीवनदान देत आहे. मग अशा हातामध्ये हे सहकाराचं मंदिर सोपवायचं की या सहकाराच्या मंदिरावर दरोडा घालणाऱ्यांच्या हातामध्ये हे सहकाराचं मंदिर सोपवायचं याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. म्हणून भावानो, या निवडणुकीला ऐतिहासिक निवडणूक मी म्हणतोय. खरं तर सुरेश बाबा भोसले असतील, जयवंतराव भोसले असतील किंवा यशवंतराव मोहिते असतील, ह्या सगळ्यांनीच या कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर प्रचंड प्रेम केलं. शेतकऱ्यांना आताच माझे मित्र सचिन नलवडेंनी सांगितलं की मी शेतकरी संघटनेमध्ये काम करत असताना गेल्या 10 वर्षामध्ये सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या प्रसिद्ध कारखान्यावरती आम्हाला थकीत ऊस बिलासाठी आंदोलन करावं लागलेलं आहे, ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी आंदोलन करावं लागलेलं आहे. पण या 10 वर्षामध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुद्धा कधी ऊस दरासाठी आंदोलन करावं लागलं नाही. गेल्या वर्षी सुद्धा ऊस दराची पहिली कोंडी फोडण्याचं काम कृष्णा साखर कारखान्याने केलं आणि 3500 रुपये दर जाहीर केला. म्हणजे या साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्याला चांगला भाव देण्याचं काम ते करतायत. आदर्श मॅनेजमेंट त्यांचं आहे आणि विरोधी बाजूला असणारं नेतृत्व बुवाबाजीमध्ये अडकलेलं आहे, तंत्रविद्येमध्ये अडकलेलं आहे, ज्योतिष बघण्यामध्ये अडकलेलं आहे. मग या नेतृत्वाकडे हा कारखाना सोपवायचा की ज्याने कृष्णा सहकारी साखर कारखाना आदर्श चालवलेला आहे, कृष्णा विद्यापीठ आदर्श चालवलेला आहे, कृष्णा बँक आदर्श चालवलेला आहे, आरोग्याचं मंदिर असणारं कृष्णा हॉस्पिटल आदर्श चालवलाय. त्यांच्या हातामध्ये ही सत्ता द्यायची याचा फैसला करणारी निवडणूक आहे. भावानो, या महाराष्ट्रामध्ये आता बाबा बुवाबाजांचं प्रचंड फावलेलं आहे. चुकून तुम्ही हा चुकीचा निर्णय घेतला आणि विरोधी पॅनेलला सत्ता दिली तर कृष्णा कारखान्यावरती खरात बाबाची एखादी शाखा निघेल, खरात बाबाची आणि सगळी टेबलच दिसतील, खरात बाबाची सगळी टेबलच दिसतील. मग अशा माणसाकडे सत्ता सोपवायची की जे आदर्श सगळंच आदर्श, म्हणजे त्यांचा कृष्णा कारखाना आदर्श आहे, कृष्णा विद्यापीठ आदर्श आहे, कृष्णा हॉस्पिटल आदर्श आहे. हे सगळे आदर्श संस्था भोसले कुटुंब अतिशय नेकीनं आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं चालवत आहे. त्यामुळं शेतकरी भावांनो, ही निवडणूक ऐतिहासिक आहे. 1955 साली यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसले आप्पांनी लावलेलं हे रोपटं, हे सहकाराचं मंदिर आपल्याला वाढवायचं आहे, टिकवायचं आहे, ते वृद्धिंगत करायचं आहे. आणि म्हणूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की जे कारखाना व्यवस्थित चालवत आहेत, ऊस उत्पादकांना चांगला दर देत आहेत, भाव देत आहेत, त्यांच्याच पाठीशी राहण्याचा निर्णय आपण घेतला पाहिजे. मी तासगाव तालुक्यातलं मांजर्ड हे माझं गाव, त्या मांजर्ड्याचं मी उदाहरण सांगतो. गेल्या वर्षी 5 एकर ऊस माझ्या गावातला जळाला. आमच्या सांगली जिल्ह्यातले सगळे साखर कारखाने बंद होते आणि मी सुरेश बाबांना फोन केला. 100 किलोमीटरवरती माझं गाव आहे, तुमच्या कार्यक्षेत्रात हे गाव येत नाही, तिथं मतदार आम्ही नाही. बाबांना मी फोन केला, बाबा 5 एकर ऊस जळेला, शेतकरी सामान्य आहे आणि त्याचा आमच्या सांगली जिल्ह्यात एकही साखर कारखाना चालू नाही. त्यामुळं तुम्ही त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. बाबांनी 1 मिनिट सुद्धा लावला नाही की एवढे 100 किलोमीटरवरून ऊस कसा आणायचा, माझ्या कार्यक्षेत्रात नाही, माझा मतदार नाही. तरी बाबांनी 1 मिनिटात सांगितलं, महेशराव आम्ही काहीतरी व्यवस्था करतो. आणि मी सांगायला तुम्हाला आनंद वाटतोय की बाबाने मला शब्द दिला, त्याप्रमाणे 5 एकर ऊस मांजर्डेतनं कृष्णा कारखान्याला आला. त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवलं. मग जे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये हास्य फुलवत आहेत त्यांच्याच पाठीशी आपण राहण्याचा निर्णय घेऊया, एवढंच या निमित्तानं सांगतो.
सांगतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ऐतिहासिक विजयकडून धन्यवाद विनंती करतो. स्टार प्रचारक सुस्मिता जाधव, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सांगली जिल्हा महिला